हाय फॅमिली. तर पुन्हा आपलं सर्वांचं एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला. तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल. तर आज मी तुम्हाला एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे आणि माझ्या पद्धतीची आहे. साधी सिंपल आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. तर चला मी तुम्हाला चिकनची रेसिपी दाखवणार आहे. तर हे बघा, मी इथे चिकन बॉईल करायला टाकलेलं आहे आणि इकडे बघा याच्यामध्ये कांदा, टमॅटो आणि कोथिंबीर. तर हे सगळं मी याच्यात टाकून देईन, म्हणजे हे छान असं शिजतं. आणि याच्यातच सोबत असं थोडं चवीनुसार मीठ टाकून देईन आणि याला आता मी शिजेपर्यंत कमी गॅसवरच चांगलं शिजू देईन. तर हे काही थोड्याशा पाकळ्या लसणाच्या आणि अद्रक मी ठेचून घेणार आहे या पद्धतीने. तर इथे चिकन असं शिजलं, म्हणजे याच्यातलं पाणी आटलं होतं आमचं. तर मी याच्यात तेल टाकलं आणि मला म्हणजे थोडंसं सूप पाहिजे नाही, तर त्याच्यासाठी मी याच्यात थोडं पाणी ॲड करेन. आणि पाणी हे गरमच ॲड करा, कारण की चव छान येते त्याने. आमच्याकडे खूप पाऊस झालेला आहे. बाय द वे तुमच्याकडे झाला का असा सांगा कमेंट करून नक्की. आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचे नाव आहे मिनल चाबुकस्वार आणि माझे पण नाव आहे मिनल. हे बघा मंडळी, चिकन बघा आपलं ह्या पद्धतीने पाहिजे, म्हणजे सूप वगैरे व्यवस्थित आहे. हे बघा. तर मी आता चिकनची भाजी बनवायला घेणार आहे. इकडे बघा मी काही सुके मसाले घेतले. हे धने पावडर आहे, हे चिकन मसाला, हे थोडी मिरची पावडर आणि हळद. तर चला मग आपण आता भाजी बनवूया. तर बघा मी इथे कढई ठेवली गॅसवर आणि त्याच्यात तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं तापू देईल मी. नंतर त्याच्यामध्ये हे अद्रक लसणाचा पेस्ट आहे तो टाकेल मी. आता अद्रक लसणाचा पेस्ट चांगला फिरवून घ्यायचा, परतून घ्यायचा चांगला त्याला. नंतर त्याच्यामध्ये हे काही सुके मसाले ना, हे तुम्हाला दाखवले ते टाकायचे. तर हे बघा, हे पण चांगलं आपल्याला घालून घ्यायचे. आता याच्यामध्ये चांगली म्हणजे ग्रेव्ही आपली छान चवी, त्याच्यामध्ये थोडंसं असं सूप टाकायचं. ते सूप पण असं हलवून घ्यायचं. एकदा नक्की ट्राय करा मंडळी, खूप छान लागते. मी तर अशी सुक्की बनवते, कारण की घरच्यांना आणि माझ्या मिस्टरांना पण अशीच भाजी आवडते. आणि शिवाय लेकरं पण खातात तितकी भाजी, आणि तिखटही नाही आहे जास्त. म्हणजे आता हे मी चिकन काढलेलं होतं बघा, आणि सूप पण आहे त्याच्यात. हे सगळं याच्यात टाकून देईल मी. याच्यामध्ये कांदा टोमॅटो तर आपण शिजतानाच टाकलं होतं ना, त्याच्यासाठी मग मी आता परत काही टाकणार नाही. आणि मीठ पण त्याच्यात ऑलरेडी होतंच. आता याला मोठा गॅस करून हे चांगलं शिजेपर्यंत याला असं सुकवून घेईल मी. म्हणजे ही भाजी पाणी पूर्ण आटून जाईल इथपर्यंत सुकवून घेईन त्याला. तर बघा मंडळी, आपली मस्त अशी सुक्की चिकन ही बघा किती छान दिसत आहे ना. एक वेळेस नक्की ट्राय करा, खूप टेस्टी बनती ही आणि खूप छान लागते. म्हणजे एक पोळी खायच्या बदले आपण 2 चपात्या खातो. तर मी अशाच प्रकारे आता मी इकडे साईडला चपात्या पण करून घेणार आहे. अशाच प्रकारे मी चपात्या पण करून घेईन मंडळी. जास्त चपात्या नाही करायच्या आहे मला. स्वयंपाक करून घेतला, चपात्या पण मी करून घेतल्या. तर मी व्हिडिओचा इथे एंड करते. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी मला कमेंट करून सांगा की तुम्हाला काय बघायला आवडेल, कोणती रेसिपी बघायला आवडेल. तर मी तुमच्यासाठी आणत जाईन नवीन नवीन रेसिपी. तर माझे व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज मला सपोर्ट करा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.